श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता 10वी आणि 12वीच्या मुलांची एक्झाम सुरू होत आहे आणि त्यांचा ते खूप मनापासून अभ्यास करतात, परंतु कधी कधी काय होतं की जो केलेला अभ्यास असतो तो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही किंवा केलेला अभ्यास तो आठवत नाही त्यांना ऐन वेळेस, म्हणजे एक्झामच्या दिवशी त्यांना तो जो केलेला अभ्यास आहे तो लक्षात राहत नाही. किंवा जे स्पर्धा परीक्षेचे जे मुलं मुली आहे जे तयारी करतात त्यांच्यासाठी हा एक उपाय आहे की त्यांनी जर हे यंत्र मी जे तुम्हाला सांगणार आहे तर ते यंत्र जर तुम्ही जर दररोज त्याची पूजा केली, तुमच्या जवळ जर ठेवलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगल्या प्रमाणात फायदा होईल. आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत जर असाल तर त्यासाठी हे अत्यंत फलदायी हे असं यंत्र आहे. आणि 10वी-12वीच्या मुलांसाठीही खूप छान असं यंत्र आहे हे, कारण केलेला अभ्यास हा लक्षात राहील आणि चांगल्या मार्काने तो विद्यार्थी पास होईल. तर सगळ्यात आधी की हे जे यंत्र आहे तर ते यंत्र हे विद्या यंत्र आहे. त्यामुळे हे यंत्र पांढऱ्या कागदावरती एक कागद घ्यायचा आहे पांढरा कोरा, आणि त्यावरती लाल शाईने लिहून त्याची पंचोपचार पूजा करायची. म्हणजे एक पांढरा कागद घेतल्यानंतर जे यंत्र आहे तर ते लाल शाईचा जो पेन आहे त्याने ते लिहायचं आहे आणि त्याची पंचोपचार पूजा म्हणजे आपण सगळ्यात आधी हळदी कुंकू अक्षदा गंध, नंतर आपण त्याला नैवेद्य फूल अगरबत्ती असे पंचोपचार पूजा करत असतो. त्या पद्धतीने त्याची पंचोपचार पूजा करायची. त्यानंतर 28 दिवसांमध्ये हे यंत्र सिद्ध होत असतं. नंतर ते आपल्या जवळ ठेवायचं आहे, म्हणजेच त्या विद्यार्थ्याच्या जवळ ठेवायचं आहे किंवा त्यांनी ते गळ्यात ताईत म्हणूनही बांधू शकतो किंवा त्याच्या खिशामध्येही बांधू शकतो. ते फक्त आपल्या जवळ किंवा एखाद्या कंपासमध्ये, पॉकेटमध्ये किंवा तुमच्या पाऊचमध्ये कुठे तुम्ही ते यंत्र ठेवू शकतात. त्यानंतर त्या यंत्रावरती आपल्याला रोज श्री स्वामी समर्थांचा मंत्र करायचा आहे जप, नंतर सूर्याचा मंत्र जप करायचा आहे, नंतर सरस्वती मंत्र जप करायचा आहे, गायत्री मंत्र जप करायचा, प्रत्येकी 5 मिनिटे हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर विद्येची देवता म्हणजेच गणपती, या गणपतीचं अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणायचं आहे. तसेच प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे 28 वेळा 28 दिवस वाचायचं आहे. तर आपण हे असं केल्यामुळे तर त्या मुलांनी जो अभ्यास केलेला असेल तो लक्षात राहील. आणि जे 10वी-12वीचे जे मुलं आहे त्यांनी जर आत्ताच याची सुरुवात जर केली तर एक्झामपर्यंत त्यांना नक्कीच त्याचा चांगल्या प्रमाणात फायदा होईल आणि चांगल्या मार्काने ते पास होतील. आणि जो अभ्यास केलेला आहे तोही त्यांच्या लक्षात राहील. त्यासाठी नक्कीच तुम्ही हे करू शकता. आणि हे जे मंत्र आहे तर ते तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये या मंत्रांचं पुस्तक भेटेल किंवा आपले स्वामी समर्थाचं नित्य सेवा आहे त्यामध्येही हे यंत्र आहे. श्री स्वामी समर्थ.